मॅच, बिग फाईट आहे. आता या बिग फाईट मध्ये कोणाचा खेळ कसा राहणार आहे आणि कोण कोणावर मात करणार आहे, या सर्व गोष्टी आपण या मॅच मध्ये पाहणार आहोत. पुन्हा वाईट, लगातार दुसऱ्यांदा वाईट येतोय. 4 धाबा धावपलकावरती आहेत. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. नेक्स्ट बॉल, हलक्या हाताने चेंडूला टॅप केले, दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली चेंडूला सिंगल साठी. नेक्स्ट बॉल, हो थोडीशी हलकीशी फ्लाइट होती आणि त्या फ्लाइटला लेट कट करत असताना चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातोय सिंगल साठी. धावसंख्या धावपल करते. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. 6 धाबा धावपलकावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. मोठा विकेट गमावलाय तेजस सलमणी या संघाने. आता पुढे कशा प्रकारे खेळ मैदानाच्या आतमध्ये राहणार आहे. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. सिंगल सिंगल वाईट विकेट, या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या पहिल्या 5 चेंडू मध्ये पाहिल्यात. 7 धाबा धावपलकावरती, 7 वर 1. आतापर्यंत दिविशा तेजस सलमेंचा संघ मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन जयेश बॅकफुटर गेले. हलक्या हाताने कट केले चेंडूला आणि 1 धाव पूर्ण. आणि अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धाबा धावपलकावरती, एका गड्याच्या मोबदल्यात एक धून ऐकूया आणि लगेचच वळूया मैदानाच्या दिशेने. डीजे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 वर 1. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत दिविशा तेजस सलमेंचा संघ. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. अनिकेत मुळे, स्ट्राईक एंडला नितेश पाटील. पहिला बॉल, नो 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 +1. अशा तब्बल 2 धाबा आल्यात. आयोजकांकडून विनंती आली की प्लेयर डगआउट मध्ये फक्त खेळाडूच राहतील, त्या व्यतिरिक्त कोणी असू नये प्लीज. वारंवार आयोजकांकडून सांगण्यात येते प्लेयर डगआउट मध्ये फक्त खेळाडूच राहतील. पहिल्या चेंडूवर नो +1. अशा तब्बल 2 धावा आल्यात. लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आणि ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. डबल 1. 11 धाबा धावपलकावर. ऑन साइडला पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला सिंगल साठी पाठवलंय. 12 धाबा धावपलकावरती आहेत. बारा धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. आतापर्यंत प्रथम बॅटिंग करत असताना अनिकेत मुलेच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपविला गेलाय. ओ फटका एक्झिक्यूट केलाय प्रॉपर, परंतु फटका हवेत खेळलाय. नो 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 फलंदाज वाद. दुसरा विकेटचा बदल. नितेश पाटील डिपार्ट्स. गॉन. मी पाटलाचले, मी एकुलती आहे. मी पाटलाचले कोणी काही करेन. हाय मराठमोळी मी काही करेन. मी बुलेट चालू. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत. कशा प्रकारे नितेश पाटील वाद झाले होते. फटका एक्झिक्यूट केला होता परंतु बऱ्याच हवेत खेळला आणि हवेत खेळत असताना तो फटका डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक विमल सिंगच्या प्रत्येक चौकारासाठी असणार हितेश होलकर कडून. हितेश होलकर कडून 500 रुपयाचं पारितोषिक लगवण्यात आलंय. विमल सिंग नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाले आहेत. 13 धावा, 13 वर 2. नेक्स्ट बॉल, समोर डाऊन टू ग्राउंड. काय जबरदस्त फटका. 2 खेळाडूंना भेदून चेंडू निघून गेला सीमारेषा पार. चौकार. मी पाटलाचले, मी एकुलती आहे. मी पाटलाचले कोणी काही करेन. हाय मराठमोळी
नेक्स्ट बॉल अनिकेत हलक्या हाताने कट केले लेट कट आणि खूप चांगल्या पद्धतीने कट करत असताना चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा सिंगल साठी. पहा या षटकामध्ये आपण बरंच काही बघितलंय. अतिरिक्त धावा बघितल्यात, सिंगल बघितले, महत्वाचे विकेट बघितले, चौकार बघितल्यात, धावपण संख्या धावपलकावरती आतापर्यंत 18 धावा, 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने खेळपट्टीवर सन्मान दिलाय सिंगल साठी. पहा पहिल्या 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 गडी महत्वाचे बाद झाल्यात ऍज अ ओपनर म्हणून. 19 धावा धावपलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना तेजस 11चा संघ एक धून ऐकूया आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. नवरा माझा दारुडा, नवरा माझा दारुडा, बाटला न दारूच्या. Thank you. बात आहे, क्या बात आहे डीजे मयूर. काय जबरदस्त हॉर्न. आणि तो हॉर्न वाजल्यानंतर आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलं की पॉवर प्लेचं षटक 38 सर्कलमध्ये 2 खेळाडूंना उभं केलंय आणि सर्कलच्या आतमध्ये 2 खेळाडूंना उभं केलंय. रोहितच्या हातामध्ये चेंडू आहे. तिसरा षटक मार्गस्थ आहे. 19 धावा, 19 वर 2. आता खूप मोठी जबाबदारी येऊन राहिले. आता पॉवरफुल कोणाला बनवायचं आहे, 2 बॅटरला बनवायचं आहे की रोहितला बनवायचं आहे हे आपण पाहणार आहोत. रोहितचा पहिला बॉल स्ट्राईक वरती वैमल. ओ लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आणि पहिला चेंडू आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. 20 वर 2 आतापर्यंत ते धावफलक आहे तेजस 11 या संघाचं. नेक्स्ट बॉल पॉवर प्ले ऑन आहे. रोहित समोर विमल हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातो. 21 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच जिकडे आपण टॉस कट निवडणार 9 स्टार समोर भीम प्रेरणा निर्मल आणि 9 स्टार. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये येऊन दाखल व्हायचं आहे. 21 वर 2. नेक्स्ट बॉल पॉवर प्ले ऑन. लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा तोच, तीच दिशा, तोच लाईन, तोच टप्पा, तेच वलन. आणि आता 2 खेळाडू चर्चा करतात. चर्चा महत्वाची आहे, मॅच महत्वाची आहे, बिग फाईट आहे, बिग मॅच आहे. स्पर्धा रंगले नवापूरच्या नगरीमध्ये, नवापूर गावात. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026. काय जबरदस्त फिल्डिंग आहे. वा वा वा, खूप चांगली फिल्डिंग. सुयोग त्या ठिकाणी होते. ऍक्शन रिप्ले पाहूया कशा प्रकारे त्या चेंडूला अडवलं होतं. रोहितचा हा बॉल फटका एक्झिक्यूट खूप चांगल्या पद्धतीने केला होता आणि तो करत असताना एका हाताने ते चेंडूला अडवलं. फेकी सुद्धा तितकाच वेगाने होती. पॅकअप चांगला होता. नेक्स्ट बॉल पुन्हा तेच. एक अच्छी गेंद आ रही तो एक बुरी गेंद आ रही. 24 धावा धावफलकावरती आहेत. हा कशा प्रकारे लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता तो. नेक्स्ट बॉल ओ यावेळेला फीट केलंय हलुबार पद्धतीने. चेंडू आतमध्ये आला आणि आतमध्ये येत असताना यष्ट्या वाकवल्या. फलंदाज विमल सिंग बाद गॉन. कुलता एक मी बापाचा, रुबाब माझा राजाचा, किसन कन्हैया पोरींचा, पण दिवाना माझे राणीचा. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने पाहतोय पंकजला आपण बऱ्याच स्पर्धेनंतर पाहतोय. आता पंकजची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे राहणार आहे. 24 वर 3. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने चेंडूला टॅप केले. स्वतः वेगाने आलाय. रनिंग बिटवीन द विकेट वेगवान होती. आतापर्यंत 1 रन कंप्लीट. 25 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 24 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल पॉवर प्ले पॉवरफुल बनवलं. पुन्हा बॅकफुटवर गेले. पुन्हा यष्ट्या वाकवल्या. फलंदाज अजून एक बाद गॉन. इंस्टा वाला नाही तुझा गाववाला, मी बॉयफ्रेंड हाय. बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुटवर लेट पोझिशन मध्ये आले. चेंडू वेगाने येत असताना यष्ट्यांवर आदळला आणि फलंदाज बाद. लॉसन कोरिया कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 25 वर 4. तेजस 11चा संघ ऑन साइडला हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला
दिशा दिली गेले सिंगल साठी आणि अखेरकार 3 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्ले संपला गेलाय आणि 25 धाबा 26 धाबा धावपलकावरती आहेत. अरे खटलाची पोरा तुझा रुबाब गोरा माझे माग माग फिरतात सारी गावाची पोरा पण जीव तुझे लागला हाय जीव तुझे लागला हाय जीव तुझे लागला हाय जीव तुझे लागला हाय. सईद शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये येत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर 26 वर 4. पहिला बॉल पहिलाच बॉल काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. खूप चांगली फिल्डिंग. राहुल परदेशी त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवलं आणि येतोय डॉट बॉल. इकडून तेजस्वीचा संघ किमान किती धाबा पाहतोय. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. सिंगल साठी 2 मोठे संघ समोरासमोर आहेत आणि ज्या प्रकारे या हंगामामध्ये सुरुवात केले प्ले बॉईज फुलपाडा या संघाने आगाशीचं मैदान असो मनलपाड्याचं ते मैदान असो आणि त्यानंतर 2 स्पर्धा खेळत असताना तिसऱ्या स्पर्धेमध्ये सुद्धा कशा प्रकारे खेळ करणार. समोर तेजस्वीचा संघ मागील वर्षी सर्वात मोठे टायटल मारणारा हा संघ होता. आता या 2 संघादरम्यान ही मॅच कशा प्रकारे रंगणार आहे आणि कोण कोणावर भारी पडणार आहे. शेवटचे आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 28 धाबा धावपलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. 5व्या विकेटचं पतन. कॅप्टन गॉन. इंस्टा वाले नाय तुझे गावाले मी करत आहे इंस्टा वाले नाय तुझे गावाले मी करत आहे. हे पोरातच माझ्या मनात बसलाय हे जाहीर. शेवटचा आणि अंतिम चेंडू नितेश घरत नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. 28 धाबा. लास्ट बॉल. मोठा फटका मारायचा होता. पाठीमागे चेंडू निघून गेलाय सिंगल साठी आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय जिकडे 29 धाबा धावपलकावरती आहेत. 30 टार्गेट सेट केले. दिविशा तेजस 11 या संघाने प्ले बॉईज फुलपाडा या संघासमोर. त्या अगोदर आपण टॉस कडे वळणार आहोत. भीम प्रेरणा निर्मल आणि 9 स्टार दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. भीम प्रेरणा आले. 9 स्टार कॅप्टन या. टॉस करणार आहोत त्यासाठी मृदुल टॉस. थँक्यू आदरणीय किशोर पाटील साहेब यांच्याशी बसते. नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे त्यासाठी आपण सुनिते की आपण टॉस का बॉक्समध्ये दाखल व्हायचं आहे जिकडे भरत सर जॉईन असतील. आदरणीय किशोरजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल दोन्ही कर्णधार आलेले आहेत. नयन देवलेकर आणि दुसऱ्या बाजूला हेमंत गाडीगावकर. दोन्ही संघांच्या माहितीसाठी DCC आणि NPL नवापूर प्रीमियर लीग कोण कॉल देणार. भीम प्रेरणा निर्मळ DCC असा कॉल आणि DCC आलाय. मी किशोर पाटील साहेबांना विनंती केली आपण स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद आम्हाला जॉईन झाल्याबद्दल. टॉस जिंकलाय हेमंत. निर्णय काय असेल. अच्छा DCC त्याने केलाय. सो नयन जिंकला. टॉस जिंकला काय निर्णय असेल. फिल्डिंग असेल. नवापूरमध्ये आलेला या अगोदरचा परफॉर्मन्स भीम प्रेरणा निर्मलचा तितकासा चांगला राहिलेला नाहीये. या स्पर्धेला कशा प्रकारे बघताय आणि कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल. खूप छान प्रकारे प्रॅक्टिस चालू आहे आमची आणि खूप चांगलाच गेम होईल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. हेमंत पहिली बॅटिंग करायची आहे आणि किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल. बाकीच्या मॅच आपण बघितलेल्या तर कितीचा अंदाज आहे. जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न असेल. नवापूरमध्ये आलेला कशा प्रकारे ही स्पर्धा या स्पर्धेला बघताय. नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीगचं यावर्षीचं आयोजन कसं वाटतंय. खूप चांगलं आयोजन आहे. दरवर्षी लास्ट इयर पण खूप चांगलं आयोजन केलं होतं त्यापेक्षा यावर्षी अजून खूप चांगलं आयोजन केलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या
मॅचसाठी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. भीम प्रेरणा निर्माळने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी 9 स्टार या संघाला आमंत्रित केलंय. यानंतर होणारी मॅच त्या दोन संघांदरम्यान होणार आहे. तुर्तास चालू असलेली मॅच दोन बलाढ्य संघांमध्ये आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये कोण जिंकणार, कोणता संघ पराभूत होणार हे पाहण्यासाठी सगळेजण उत्सुक आहेत. सो डायरेक्टली तुम्हाला घेऊन जातोय कमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी कौस्तुभ मेहर तयार आहेत. गो टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. येस, थँक्यू सर. दोन बलाढ्य मोठे संघ आहेत. सरांनी आता उल्लेख केला होता. पहा आता धावपळ किती आहे. 2 चेंडूचा खेळ झाला, 3 धाबा. धावपळ करते, 30चा पाठलाग आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अनिकेत मुले आणि जयेश बनसोडे. तर अमरच्या हातामध्ये पहिलं षटक, पहिला मान जो सोपविला गेलाय. 2 मध्ये 3. नेक्स्ट बॉल. अमर टॅप केले चेंडूला, लेट टॅप, आणि टॅप करत असताना चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी जातोय. धाबा धावपळ करते. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला, 4 धाबा. धावपळ करते, 30चा पाठलाग आहे. समोर डाऊन टू ग्राउंड. ओहो, काय जबरदस्त फिल्डिंग पंकज वसे. काय फिल्डिंग आहे. वा 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 वा. ऍक्शन रिप्ले. डाऊन टू ग्राउंडचा फटका आणि त्यानंतर एका हातेचा तो अटेम्प्ट. काय फिल्डिंग आहे. बऱ्याच स्पर्धेनंतर मैदानामध्ये उतरल्यात आणि उतरत असताना इतक्या मोठ्या 3 धावा वाचवल्यात त्यांनी. नेक्स्ट बॉल. टॅप केल्या चेंडूला आणि पुन्हा एकदा टॅप करत असताना सिंगल येते. 5 धावा धावपळ करते. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 30चा पाठलाग आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन ओ दांडी गुल. यष्ट्या वाकवल्या. अमर मात्रेने पहिल्या विकेटचं पतन. गॉन. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. 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 थँक्यू. भल्यानं वाटते भीती. त्याचं कारण होतं मागील वर्षी शानदार दमदार खेळ प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांनी केला होता. आदरणीय डॉमिनिक रुमाव यांचे या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. नगरसेवक डॉमिनिक रुमाव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन आदरपूर्वक स्थानपन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 द्वारे आपलं हार्दिक स्वागत डोकरादेव क्रिकेट क्लब द्वारे. डॉमिनिक रुमाव विद्यमान नगरसेवक, नवनिर्वाचित नगरसेवक, आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती मृदुल कौस्तुभ, 2 गोष्टी आपण बघितल्या. एक, ज्याचं नाव सर्वत्र गाजे असं पंकज वजे, त्याची फिल्डिंग, आणि जो फलंदाजांसाठी असतो खत्रे, त्याचं नाव अमर म्हात्रे, त्याचा तो खेळ. आणि त्यामुळे मॅचचा इक्वेशन थोडंसं बदललंय. पहिलाच बॉल. वेट वॉच बॅकफुट पंच आणि बॉलला पाठवून दिलं बाउंड्रीलाईनच्या बाहेर. चौकाराने झाले पॉवर प्ले सुरुवात. DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. प्रकारे त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं. थोडेसे बाहेर आले होते आणि बाहेर येत असताना भरपूर वेल होता जयेशकडे आणि परफेक्ट त्याला गॅप मधून पाठवत असताना 4 धाब्यांसाठी 9 धाबा धावपळ करतायत. पॉवर प्ले ऑन आहे. नितेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पहिल्या षटकामध्ये अतिरिक्त धावा बघितल्या, सिंगल पाहिली, विकेट पाहिला. आता पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे असणार आहे. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी निघून जाते. 10 धाबा धावपळ करतेत. 30चं पाठलाग आहे. 1 विकेट महत्वाचे गेले, परंतु या 2 खेळाडूंनी मागील 2 स्पर्धेमध्ये जो काही खेळ केलाय तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. जयेश बनसोडे आणि सईदने आता खूप मोठं चॅलेंज असणार आहे नितेश पाटील समोर. बॅकफुटर गेले, जागा बनवण्याचा प्रयत्न. चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. सईद बॅक टू द डिपार्ट्स. गॉन. फोनवर भाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. एका फोनवर भाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग.
सेटिंग अरे बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा थँक्यू. या अगोदर चर्चा झाली होती, नितेश पाटील समोर खूप मोठं ॲडव्हान्टेज होतं आणि त्या ॲडव्हान्टेजला परफेक्टली सादर करत असताना मैदानाच्या आतमध्ये मोठी विकेट आली सईदची. सईदला मैदान सोडावं लागलंय. प्रतीक प्रतीक बच्ची नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. पॉवर प्ले मध्ये बरच गोष्टी घडल्या. सिंगल, विकेट, चौकार, आतापर्यंत 4 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 11 धाबा धावपलकावरती आहेत. 2 महत्वाचे गडी बाद झाले आहेत. 30चा पाठलाग आहे. नेक्स्ट बॉल बॅकफुटर गेले, टॅप केले चेंडूला आणि टॅप करत असताना चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय. सिंगल साठी 12 धाबा धावपलकावर. पॉवर प्ले अजून कोणाच्या नावावर आहे हे कळायला मार्ग नाहीये. विकेट आल्यात, चौकार आल्यात, सिंगल आल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला विमल सिंग. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धाबा धावपलकावर. 30चा पाठलाग आहे. एक धून ऐकूया आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला हर झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. ये दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला मयूर पडेलकर तिसरं षटक मार्गस्थ आहे. ट्रम्प कार्ड गोलंदाज. आता खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. वेस्ट वर्सेस वेस्ट. 13 धाबा धावपलकर. पहिला बॉल कॅट केलं चेंडूला आणि पाठवलंय सिंगल साठी. पहा मॅच मध्ये एक क्वेश्चन काय राहिलंय. हे कौस्तुभ, एक गोष्ट आहे की यष्टीरक्षकाच्या मागची जी लाईन आहे त्याच्या बाहेर डायरेक्ट बॉल गेल्यानंतर आउट आहे. हे सुद्धा सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. बाकीच्या ठिकाणी तो आउट नसतं, पण या ठिकाणी आउट आहे, त्यामुळे त्या गोष्टी सुद्धा भान ठेवायचं. सगळ्यांसाठी विशेष सूचना आहे. पहा तुम्हाला सरांनी आता नुकताच सिग्नल दिलंय. यष्टांच्या बाहेर जर काय गेला लाईनीच्या तर तुम्हाला बाद घोषित केलं जाईल. बेस्ट फुट इज बेस्ट. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने चेंडूला खेळपट्टीवर सन्मान दिलाय सिंगल साठी. नेक्स्ट बॉल मयूर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगले फिल्डिंग. तोपर्यंत सिंगल येते. आदरणीय नगरसेवक म्हणजे डॉमिनिक रुमाल साहेब यांसाठी या ठिकाणी आगमन झालंय. व्यासपीठावरती ते उपस्थित आहेत. आणि या नवापूर नगरीमध्ये इतकं मोठं आयोजन म्हणजे पहिल्यांदाच मी म्हणेल, कारण मागील वर्षी सुद्धा आयोजन झाली होती, पण त्यापेक्षा मोठं आयोजन यावर्षी बघायला मिळतं. आणि त्या स्पर्धेमध्ये खूप मोलाचं योगदान आणि डॉमिनिक रुमाल साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. आणि त्यांची उपस्थिती या व्यासपीठाला लाभणं ही सुद्धा आपण सर्व डोकरादेव क्रिकेट क्लबसाठी किंवा नवापूर ग्रामस्थांसाठी अभिमानास्पद बाब आहे. आणि अशा महान व्यक्तिमत्वाचं या व्यासपीठावरती आगमन. हॅलो.
6 चेंडू 13 धावेंची गरज आहे. बिग बॅटल असे दोन संघ वसई तालुक्यातील खऱ्या अर्थानं स्टार कास्टने भरलेले दोन संघ आहेत. प्ले बॉईज विपक्ष तेजस 11 आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा आगमन, खऱ्या अर्थानं उद्घाटन सोहळी ज्यांना आपण पाहिलं होतं. नवापूर गावाचे कार्यसम्राट, नेहमीच हाकेला धावणारे असे आदरणीय सन्माननीय सुधीरजी मेहर आणि त्यांच्या सोबतीनं त्यांचे मित्रपरिवार अर्थातच अरविंदजी मेहर आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि इथे बघा चौकार आलाय. पाहुण्यांच्या आगमनानं काहीशी दिशा बदलली या मॅचची. या अगोदर डॉनिक रुमाल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यानंतर आपण सुधीरजी मेहर साहेबांना पाहिलं आणि त्या आल्या आता या मॅचचं चित्र सुद्धा बदललंय. बघूयात पुढचा चेंडू. ड्राईव्ह केलाय, चेंडूला अडवलाय. ओहो, रनआउटची संधी. डॉट बॉल. कौस्तुभ, 3 चेंडूचं अजूनही खेळणं बाकी आहे आणि 21 धावा म्हणजे 3 मध्ये 9ची गरज आहे. 2 चौकार कंपल्सरी मारायचे आहेत. 2 कंपल्सरी मारायचे आहेत. या अगोदर एक फटका एक्झिक्यूट केला होता. आता सुद्धा तोच प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न फसतोय. सर, खूप मोठं चॅलेंज असणार जयेश बनसोडेसाठी. जयेश बनसोडे समोर जे चॅलेंज आहे त्या चॅलेंजला म्हणजे चॅलेंज ते घेऊन कोण येतोय? कल्पेश, तू काही जर मॅचेस किंवा काही स्पर्धा मागे जाशील, मागील वर्षामध्ये जाशील, तर कल्पेश हा तेजस 11 साठी पहिला षटक हाताळायचा. हे सुद्धा अनेक वेळा आपण बघितलंय. म्हणजे असं नाही की त्याच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे. त्यामुळे कल्पेश येणाऱ्या 3 चेंडूवरती कसा खेळ दाखवतोय त्या समोर जयेश बनसोडे डाऊन द ग्राउंड. चेंडूला अडवला पंकज वझे हा की फॅक्टर राहिला या मॅचचा आणि क्षेत्ररक्षणाने त्यानं प्रभावित करत असताना आता मॅच 2 चेंडू आणि 9 धावांवरती आली आहे. 2 चेंडू 9 धावा. नेक्स्ट बॉल ऑन साइडला क्रॅक अँड स्ट्रोक, तो सुद्धा अडवलाय. काय जबरदस्त तो खेळ मैदानाच्या आतमध्ये सर केला. नाही, संपूर्ण फिल्डिंगमुळे दिविशा तेजस 11 हा संघ या मॅच मध्ये हावी राहिलाय, हावी ठरलाय आणि मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला तो दिविशा तेजस 11 या संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये संघ जातोय तो प्ले बॉयज फुलपाडा. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आदरणीय नगरसेवक डॉमिनिक रुमाल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ज्यांचं भरघोस योगदान या स्पर्धेला लाभलंय. आणि ते योगदान लाभत असताना नवापूर नगरीमधील सर्वात मोठ्या आयोजनाचा ते सुद्धा एक घटक झालेले आहेत आणि आपला सर्व खेळाडू वर्गाला शुभ आशीर्वाद देण्यासाठी त्यांची उपस्थिती या व्यासपीठावरती आपण पाहतोय. धन्यवाद साहेब, आपलं मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी आलेला आहात त्याबद्दल. कुबेर एंटरप्राइजेस चला, दोन्ही कर्णधार आपापल्या संघाला घेऊन पोझिशन मध्ये या. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच आता झालेल्या मॅचचा खेळाडूचं नाव आहे जिग्नेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच. जिग्नेश आपण यायचंय. जिग्नेश फ्रॉम दिविशा तेजस 11. खूप चांगला खेळ आपण करून दाखवला. फलंदाजीमध्ये केलेल्या धाबा संघाच्या हिताच्या ठरल्या आणि बाकी सर्व कार्य संमिश्र बॉलर्सने केलं. कल्पेशचं योगदान, अमरचं योगदान खूप मोठं होतं आणि फिल्डिंगमध्ये पंकज वझेने केलेली कामगिरी. जिग्नेश आपण यायचं व्यासपीठावरती. आदरणीय नगरसेवक डॉमिनिक रुमाल साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच